मी पण काढू का आबा? आप्पा मी पण काढू का? नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहे तो आहे होळीचा व्हिडिओ आपण पाहत आहेत. आणि ही आहे आमच्या घरची छोटीशी होळी. मित्रांनो, सांगायचा उद्देश असा आहे की आम्ही अगदी छोटेसे असताना, लहान असताना होळी म्हणलं की हा आमचा एकदम आकर्षक आणि जिव्हाळ्याचा सण होता. आम्ही लहानपणी एक महिनाभर अगोदर होळीची तयारी करायचो. होळीचा सण येणार आहे म्हणलं की आमची सगळ्या लहान बालगोपाळांची लगबग असायची. शाळेला दांडी मारायचं, त्याच्यानंतर आम्ही गपचिप घरात कुणालाही न सांगता पोती वगैरे घ्यायचो आणि प्रत्येकाच्या शेतात कोठे असतात त्या कोठ्यावर जायचं. तिथं गवऱ्या लावलेल्या असायच्या आणि त्या गवऱ्या आम्ही अलगद चोरून आणायच्या, कोणालाही न कळता गपचिप चोरून आणायच्या. त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात आपल्याकडे गवऱ्या झाल्यानंतर म्हणजे महिनाभर ज्या गवऱ्या गोळा केलेल्या आहेत त्या एका ठिकाणी ठेवल्या जायच्या आणि त्याच्यावर लक्ष ठेवलं जायचं की कोणी आमच्या गवऱ्या चोरून नेऊ नये. कारण आमच्या गावामध्ये 2 होळ्या व्हायच्या. आमचं गाव जरी छोटंसं असलं तरी होळ्या 2 व्हायच्या आणि प्रत्येकाला आपापल्या होळीबद्दल एकदम आकर्षकता असायची. त्याच्यामुळं भरपूर ज्यांची होळी मोठी असेल त्यांना एकदम म्हणजे जबरदस्त वाटायचं. मग आम्ही काय करायचं, होळीच्या दिवशी सर्वजण सकाळीच लवकर उठायचं, प्रत्येकाच्या शेतामध्ये जायचं आणि तिथून आम्ही गवऱ्या मागून आणायच्या. मागताना तर फक्त 5च मागायच्या, पण समोरचा व्यक्ती 5 गवऱ्या मोजून देत असताना आम्ही गपचिप आणि त्याला न कळता भरपूर प्रमाणात गवऱ्या चोरायचं आणि तिथनं निघून यायचं. असं करत करत दिवसभर आमचा प्रोग्राम हा एकदम गवऱ्या गोळा करण्यात, मोठी लाकडे गोळा करण्यात. आणि ग्रामीण भागामध्ये शिंदीची झाडं असायची. शिंदी म्हणजे शिंदाडाची झाडं असायची आणि एक मोठं असं बघून आम्ही हिरवगार शिंदाडीचं झाड म्हणजे तोडून आणायचं. त्याला भरपूर काटे वगैरे असतात, त्याला व्यवस्थित करून घेऊन यायचं. त्याच्यावरती थोडंसं म्हणजे हिरवं ठेवायचं आम्ही. आणि मित्रांनो, असं म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला होळी करायची आहे तिथं आम्ही टिकाव खोऱ्या घेऊन जायचं. तिथली जागा स्वच्छ करायची, एकदम सफाई करायची. कारण वर्षभर त्या जागेवर काही ना काही काम केलेलं असायचं ना, त्याच्यामुळं तिथं जागा साफसफाई करायची, तिथं पाणी वगैरे मारायचं. आमच्या लहानपणी आम्ही जिथं होळी करायचो त्या होळीच्या जवळच हापसा असायचा. आणि पहिलं काय म्हणजे असे नळाचं वगैरे पाणी नव्हतं. स्वतः आम्ही लहान पोरं हापशाचं पाणी हापसायचं आणि तिथून पाणी आणायचं. पहिलं तिथं झाडून काढायचं, मोठा खड्डा घ्यायचा, त्या खड्ड्यामध्ये आम्ही शिंदाडीचं झाड उभं करायचं आणि त्याच्याकडीनं पाणी मारायचं जेणेकरून धुरळा उडू नये. कारण आमच्या इथं कसं असायचं की होळीची पूजा करताना गावात म्हणजे आमच्या गावात जेवढे काही घरं आहेत त्या घरातला नैवेद्य हा आमच्या होळीच्या पूजेसाठी यायचा. तिथं त्यांनी पूजा करतात ना, त्याच्यामुळे त्यांना धुरळा उडू नये, नैवेद्यावर घाण जाऊ नये म्हणून आम्ही अगदी स्वच्छ करायचं. एक शिंदाडीचं झाड उभं करायचं, त्याच्याकडेने गवऱ्या रचायच्या. नंतर आई तुळजाभवानीची मंदिरामधील होळी पेटल्याशिवाय आम्ही ही होळी पेटवत नसायचं. मग इकडं तुळजाभवानीची होळी पेटली असं समजल्यानंतर आम्ही इकडं आमच्या घराकडची पण होळी पेटवायचं. सगळे लहान मुलं त्या होळीच्या कडेने बोंबलत सुटायचं आणि मनसोक्त शिव्यांचाही आम्ही आस्वाद घ्यायचो. कारण शिवी दिल्याशिवाय तर पोरं बोंबलत नसायची. शिवी देणं म्हणजे आमचा त्या दिवशीचा एकदम प्रतिष्ठेचा म्हणजे असल्यासारखं वाटायचं. आणि मग ज्यांनी शिवी देईल, नाही बोंबलं तर आम्ही असं करू तसं करू, अशा शिव्या असायच्या. आम्हालाही मस्त वाटायचं. मग आम्ही भरपूर प्रमाणात बोंबलायचं, जोरात बोंबलायचं आणि होळीच्या कडेने बोंबलत पळायचं. मग त्याच्यानंतर गावातल्या म्हणजे सगळ्या स्त्रिया असतील किंवा मुली असतील
त्या नैवेद्य घेऊन आमच्या होळीला दाखवायच्या. मग आम्ही काय करायचो, ते पूर्ण नैवेद्य एका ठिकाणी गोळा करायचं. त्याच्यानंतर सगळेजण एकत्र गोळा व्हायचं आणि घरची पुरणपोळी खायच्या अगोदर आम्ही या होळीच्या समोरचा जो नैवेद्य असेल तो आम्ही सगळ्यांनी मिक्स करायचा. सगळेजण आम्ही खायचं आणि त्याच्यानंतर आपापल्या घरी जाऊन आम्ही जेवण वगैरे करायचं. जेवण केल्यानंतरही आम्ही कधी घरी कशी बसायचं नाही. तिथून आम्ही रात्रभर त्या होळीच्या शेजारीच झोपण्याचा प्रयत्न करायचा आणि सकाळी उठून आमची चालू व्हायची धुलवड. धुलवड म्हणजे की एकदम जबरदस्त खतरनाक असायचं. आम्हाला लहानपणी म्हणजे एक छोटंसं मडकं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, त्या होळीची राख घ्यायची आणि बोंबलत सुटायचं. जो नवीन व्यक्ती दिसला की त्याला अडवायचं, त्याच्यापुढे बोंबलायचं, त्याला पैसे मागायचे. त्याने नाही दिले तर मग आपल्या त्या गाडग्यातलं जो काही राख असेल ती त्याच्या अंगावर शिंपडायची. पण बरेचसे जण तर असे करायचे की आपल्या अंगावर त्यांनी राख टाकतील किंवा घाण टाकतील म्हणून शक्यतो कोण 1 रुपया द्यायचं, कोण 2 रुपये द्यायचं, कोण 5 रुपये द्यायचं. जास्तीत जास्त आम्हाला 10 रुपये म्हणजे मिळायचे. 10 रुपये म्हणजे मित्रांनो, त्यावेळेचे 10 रुपये म्हणजे आजचे किती असतात ते तुम्ही समजून घ्या. आणि याच्यानंतर जेवढे काय आमचे पैसे गोळा होतील, म्हणजे साधारणतः आम्ही 11 वाजेपर्यंत हे पैसेच मागायचं काम करायचं. पैसे गोळा झाले की त्याचा हिशेब लावायचा. आमच्या गावाच्या जवळच तालुक्याचं ठिकाण होतं. त्या ठिकाणी जाऊन काहीतरी सगळ्या पोरांना पार्टी करता येईल, खाता येईल असं साहित्य आणायचं. ते पार्टी आम्ही मग एखाद्या शेतात जायचं. तिथं जाऊन मस्तपैकी काही मटण असेल किंवा वडे असतील किंवा चिवडा असेल असं आम्ही तयार करायचं आणि सगळे मिळून ते सगळ्यांनी मिळून खायचं. दिवसभर तिथंच गोंधळ घालायचा आणि सायंकाळी 5 वाजता आम्ही आमच्या प्रत्येकजण आपापल्या घरी यायचं आणि दिवसभरात केलेल्या जो काही आमचा प्रताप असेल त्याचे आम्ही विचार विनिमय करत एकमेकांना बोलून आपापल्या घरी जायचं. ही असायची आमची होळी आणि धुलवड.